हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स आपला थोडासा टॉपिक बाकी होता ऑस्मॅटिक प्रेशरवरती. ठीक आहे, ऑस्मॅटिक प्रेशर ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ती ऑस्मॅटिक प्रेशर काय असतं एक्झॅक्टली. तर इथे ऑस्मॅटिक प्रेशरमध्ये आपल्याला एक डायग्राम दिली होती, ज्या डायग्राममध्ये आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन दिलेली आहे. इज फ्रेमली फास्टन अक्रॉस द माउथ ऑफ द थिस्टेल ट्यूब आहे आपल्याकडे. तुम्हाला मी डायग्राम दाखवतो थिस्टेल ट्यूबची आणि कशामध्ये तो अटॅच आहे की सेमी परमिएबल मेम्ब्रेन नेमकी कुठे आहे. ठीक आहे, लुक ॲट द डायग्राम. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशरसाठी हा हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा लाईन आहे. दॅट इज रो जी एच म्हटलं जातं याला. ॲक्च्युली हायड्रोस्टॅटिक प्रेशरमध्ये रो जी एच असेल. ठीक आहे, इथे बघा ही पूर्ण ही ट्यूब आहे दॅट इज थिस ट्यूब पण याला म्हटलं जातं. याच्यामध्ये हा सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा पोर्शन आहे. हा काय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या म्हणजे ही जी पूर्ण ट्यूब आहे याच्यामध्ये शुगरचं सोल्युशन आहे आणि हे पूर्ण प्युअर वॉटर आहे. याच्यामध्ये काय प्युअर वॉटर आणि हे जे प्रेशर दाखवते ते हायड्रोस्टॅटिक प्रेशरला आपल्याला इंडिकेट करत आहे. तर ऑस्मॉसिस जो आहे आणि ऑस्मॅटिक प्रेशर आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे इथे डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, सो बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर याच्यामध्ये बघा की जी सेमी परमिएबल मेम्ब्रेन तुम्हाला मी दाखवली फ्रेमली फास्टन टू द अक्रॉस द माउथ ऑफ द थिस्टल ट्यूबच्या, म्हणजे जी थिस्टल ट्यूब जी आहे त्याच्या एक्झॅक्टली खाली लावलेली इथे होती. अशी ट्यूब आहे. अशी ट्यूबच्या वरती इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशरसाठी घेतलं तर इथे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि याच्यामध्ये सोल्युशन टाकून ठेवलं आहे आणि आउटसाईडमध्ये तुमचं हे वॉटर आहे. बेसिकली काय वॉटर ठेवलेलं आहे. तर मग जे सोल्युशन आहे इज प्लेस इनसाइड अन इन्व्हर्टेड थिस्टल ट्यूबमध्ये सोल्युशन टाकून ठेवलेलं आहे आणि दिस पार्ट ऑफ द जो ट्यूब आहे. ठीक आहे, दिस पार्ट ऑफ द ट्यूब अँड द जी मेम्ब्रेन आहे इमर्स इन द कंटेनर ऑफ द प्युअर वॉटर. ठीक आहे ना, म्हणजे हा जो सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेली जी थिस्टल ट्यूब आहे ज्याच्यामध्ये सोल्युशन आहे आपलं, तर हे सगळं सोल्युशन विथ ती जी ट्यूब आहे आपण प्युअर वॉटरमध्ये टाकून ठेवलेली आहे. ठीक आहे, मग काय होईल प्युअर वॉटर तुमचं सॉल्वंट आहे बेसिकली आणि सोल्युशन होतं आपलं शुगर सोल्युशन आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण वॉटर असेल आणि हे असेल सॉल्वंट. तर त्याच्यामध्ये काय होईल मग ऑस्मॉसिस व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. ठीक आहे ना, ऑस्मॉसिस त्याच्यामध्ये घडायला सुरुवात होईल. मग अशा केसमध्ये बघा की जो सम ऑफ द जो सॉल्वंट आहे, जो काही सॉल्वंट आहे सम ऑफ द सॉल्वंट पासेस थ्रू द मेम्ब्रेन. ठीक आहे ना, काही जो सॉल्वंट आहे मेम्ब्रेन थ्रू पास होईल इन टू द सोल्युशनमध्ये. कशामध्ये पास होईल सोल्युशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ट्यूब आहे. ठीक आहे, ह्या ट्यूबमधून इथून हे सोल्युशन आहे आपलं वॉटरचं इथे, तर इथून काय होईल इथून हे पाणी मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, काय होईल मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे बेसिकली सॉल्वंट आपलं सोल्युशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो सम ऑफ द सॉल्वंट पासेस थ्रू द मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन इट कॉज. याच्यामुळे काय होईल तर लिक्विड लेवल इन द ट्यूब, जे ट्यूबमध्ये काय होणार आहे हा कंटेनर आहे बेसिकली. तर कंटेनरमध्ये ही आपली ट्यूब आहे अशी आपण डीप करून ठेवलेली आहे. इथे आपली ही ट्यूब आहे इथे लावलेली ह्या ट्यूबमध्ये. तर काय होणार आहे ही जर डीप असेल पाण्यामध्ये तर याच्यामधलं जे सोल्युशन आहे ते याच्यामध्ये भरायला सुरुवात होईल. तर मग काय होईल जर इथे भरायला सुरुवात झाली तर इनिशियली जर तो इथे होता तर नंतर हे जर सॉल्वंट जे आहे आपलं पाणी सोल्युशनमध्ये जर ॲड होतं तर याची लेवल वाढायला सुरुवात होईल, इन्क्रीज व्हायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, तर मग हे काय होतं आहे बेसिकली दिस पार्ट ऑफ द ट्यूब. ठीक आहे, अँड द मेम्ब्रेन इमर्स इन द कंटेनर प्युअर वॉटर जे आहे सम ऑफ द जे सॉल्वंट आहे पासेस थ्रू द मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन इट कॉज द लिक्विड जी लेवल आहे ट्यूबची काय होते राईज होते. तर लिक्विड लेवल जेव्हा राईज होते दॅट इज द कॉलम, जो लिक्विड कॉलम आहे इन द ट्यूब क्रिएट अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर. काय क्रिएट करायला लागेल मग एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट करायला लागेल दॅट पुश सॉल्वंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन. म्हणजे त्या ट्यूबमध्ये काय होईल एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात होईल आणि ज्याच्यामुळे काय होईल ते जे लिक्विड आहे जे सॉल्वंटमध्ये येतं आहे त्याला काय करून देईल रेस्ट्रिक्शन टाकून देईल. बरोबर, म्हणजे ही सपोज की ट्यूब आहे. ठीक आहे, ह्या ट्यूबमध्ये इथे ही ट्यूब आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेली इथे सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही पाणी आहे. तर इथून आपल्या सॉल्वंटमध्ये यायला सुरुवात होत आहे. तर इथे एक असा प्रेशर क्रिएट होईल दॅट इज नथिंग बट अ हायड्रोस्टॅटिक, त्याला प्रेशर आपण म्हणतो आहे की ज्या प्रेशरमुळे जे सॉल्वंटमध्ये सोल्युशनमध्ये येतं आहे त्याला काय होऊन जाईल रेस्ट्रिक्शन भेटून जाईल आणि ते मध्ये येणार नाही. ठीक आहे, सो विच कंटेन्स टू राईज द इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. तर याच्यामुळे काय होऊन जाईल ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे जे सॉल्युशन आहे ते काय होऊन जाईल विच कंटिन्यूअस टू रायझिंग अँड इव्हेंच्युअली स्टॉप द रायझिंग. म्हणजे कंटिन्युअस लेवल राईज व्हायला सुरुवात होईल आणि काही वेळ म्हणजे ती काय होऊन जाईल स्टॉप होऊन जाईल ॲट दिस स्टेज. ठीक आहे, ही जी स्टेज आहे जिथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो आहे तो एक सफिशियंट फोर्स क्रिएट करेल सॉल्वंटच्या मॉलिक्युलवरती आणि त्याला काय करून घेईल स्टॉप करून देईल तिथे येण्यासाठी. सो द हाईट ऑफ द जी लिक्विड कॉलम आहे
इन द ट्यूब रिमेन्स काय होऊन जाईल मग कॉन्स्टंट होऊन जाईल, म्हणजे काय होऊन जाईल इक्विलिब्रियम स्टेट तिथे येऊन जाईल. कशामध्ये येऊन जाईल तिथे इक्विलिब्रियम स्टेट येईल. अँड देन दिस इम्प्लाइज दॅट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो आहे ऑस्मॉसिसला स्टॉप करून देईल. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे बेसिकली तो आहे ρgh. त्याच्यामध्ये ही लिक्विड कॉलमची जी ट्यूब असते त्याच्यामध्ये जो कॉलम आहे याच्यावरती नंबरिंग लिहिली असते, त्याची हाईट इथे असते. हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आपला, आणि हा डेन्सिटी आहे, जे सोल्युशन आहे त्याची डेन्सिटी आपल्याला दिली असते. ठीक आहे. नंतर हा जो आहे आयसोटॉनिक, हायपरटॉनिक अँड हायपोटॉनिक सोल्युशन काय असतात त्यांच्यावरती आपल्याला पण माहिती करून घ्यायचं आहे. की बघा आयसोटॉनिक सोल्युशन म्हणजे की जे दोन और दोनापेक्षा जास्त जे सोल्युशन्स आहेत हॅविंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त सोल्युशनचं जे ऑस्मॉटिक प्रेशर जर सारखं असेल, ठीक आहे ना, सो द ऑस्मॉटिक प्रेशर आर सेड टू बी म्हणजे दॅट इज 2 or more सोल्युशन हॅविंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर. बरोबर आहे. म्हणजे ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखं आहे देअर इज नथिंग बट त्यांना म्हटलं जातं आयसोटॉनिक सोल्युशन. त्यांना काय म्हटलं जाईल आयसोटॉनिक सोल्युशन म्हटलं जाईल. हायपरटॉनिक सोल्युशन म्हणजे हायपरटॉनिक और हायपोटॉनिक. ठीक आहे. जर दोन सोल्युशन हॅविंग अनइक्वल म्हणजे सारखं जर ऑस्मॉटिक प्रेशर नसेल तर त्यांना हायपरटॉनिक म्हटलं जातं. दॅट मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन अँड हायर ऑस्मॉटिक प्रेशर. ठीक आहे ना. सो हेअर इट इज सेड टू बी दॅट अ हायपोटॉनिक सोल्युशन म्हटलं जातं. अँड जो लास्टली आहे हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे जे मोर डायल्यूट सोल्युशन आहे एक्झिबिटिंग अ लोअर ऑस्मॉटिक प्रेशर इज सेट टू बी अ हायपोटॉनिक सोल्युशन त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन दिलेलं आहे की आपल्याला माहिती सध्या तर हा एक फॉर्म्युला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पायने दर्शवतात ॲक्च्युली. ठीक आहे. जो फॉर्म्युला आहे N2RT डिवायडेड बाय व्हीचा फॉर्म्युला आपल्याकडे येतो, ज्याच्यामध्ये व्ही व्हॉल्यूम असतो सोल्युशनचा, N2 हा मोल मास आहे. ठीक आहे. मोल मास ऑफ द नॉन व्हॉलेटाईल सॉलिडचा मास आहे. हा गॅस कॉन्स्टंट आहे R, आणि पाय जो आहे बेसिकली तो आहे ऑस्मॅटिक प्रेशरचा. ठीक आहे. पाय काय ऑस्मॅटिक प्रेशर. ठीक आहे. याच्यामध्ये M आपल्याला माहिती आहे मोलॅरिटी N2/V आपल्याकडे येतो. तर बेसिकली जर मी याला रिप्लेस करून दिलं आपल्या फॉर्म्युलामध्ये N2/V म्हणजे जर कॅपिटल M टाकून दिलं याच्या जागेवरती तर पाय इज इक्वल्स टू माझ्याकडे येऊन जाईल कॅपिटल M R×T येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे हा जो दिसतो तुमच्याकडे दिस इज नथिंग बट युअर ऑस्मॅटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन येऊन जाईल. इथे मोलर मास पण दिलेलं आहे. मोलर मास ऑफ द सॉल्व्हेंट सॉलिड फॉर्म ऑस्मॅटिक प्रेशरला फॉर्म करतो. तर आपण ह्याला तर ऑलरेडी लिहिलं आत्ता. ठीक आहे. सो इथे इफ जर आपल्याकडे मास ऑफ सॉल्यूट जे आहे V लिटर्स आपल्याकडे जर येऊन जाईल अँड मोलर मास M2 आपल्याकडे येऊन जाईल W2 मध्ये, तर बघा हा N2 जो आहे तो W2/M2 येऊन जाईल. अँड देन आफ्टर दिस हेअर ठीक आहे हा जो N2 आहे आपला N2च्या जागेवरती मी W2/M2 टाकून देईल तर M2 आपल्याकडे येऊन जाईल W2RT/πV येऊन जाईल. ठीक आहे. इथे लास्टली दिलं होतं रिव्हर्स ऑस्मोसिस काय असतं बेसिकली, तर जी डिरेक्शन आहे ऑस्मॉटिकची, ठीक आहे, द डिरेक्शन ऑफ ऑस्मोसिस कॅन बी रिव्हर्स बाय अप्लाइंग प्रेशर. ठीक आहे. लार्जर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर. सपोज की आय कॅन अप्लाय अ प्रेशर, तर बेसिकली रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे की जी डिरेक्शन आहे म्हणजे जर मी रिव्हर्स अप्लाइंग म्हणजे जर प्रेशर मी अप्लाय करतो आणि हे प्रेशर जर ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये ते काय होऊन जातं रिव्हर्स ऑस्मॉसिस होऊन जातं. तर इथे बघा हे पिस्टन आहे, याच्यावरती जर मी प्रेशर अप्लाय करून दिलं जे रिव्हर्स सेमी परमिएबल मेम्ब्रेन इथे दिसते, हे सॉल्टचं सोल्युशन आहे आपलं फ्रेश वॉटर आहे. तर ह्या केसमध्ये काय होऊन जाईल हे पाणी इकडे न जाणं पेक्षा ह्या प्रेशरमुळे म्हणजे हे प्रेशर जे आहे ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर जर लावून दिलं तर इथून काय होऊन जाईल हे इकडे फ्लो व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि इथून काय होऊन जाईल हे बाहेर चाललं जाईल. दॅट इज नथिंग बट अ रिव्हर्स ऑस्मॉसिस त्याला म्हटलं जातं. द डिरेक्शन ऑफ द ऑस्मॉसिस कॅन बी रिव्हर्स बाय अप्लाइंग अन अ प्रेशर लार्जर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर, त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतात. ठीक आहे.